नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत मसाला पापड, तेही हॉटेल सारखं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मसाला पापड बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। इथे उडीद डाळचे पापड घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, तेल लागणार आहे इथे। सर्वात आधी आपण इथे पापडांना तेल लावून घेऊया। दोन्ही साइडने तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला कुरकुरीतपणा येईल। इथे सगळ्या पापडांना तेल लावून घेतलेलं आहे। गॅसवर पॅन घेतलेला आहे, तुम्ही पॅनच्या ऐवजी तव्याचाही वापर करू शकता। त्यावर पापड ठेवून कापडाच्या साहाय्याने सगळ्या बाजूने दाबत असा पापड भाजून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट असा पापड भाजायचा आहे। इथे पापड इथे भाजून झालेले आहेत। आता त्याची गार्निशिंग करून घेऊयात। एक मोठी प्लेट घेतलेली आहे, त्यावर 2 पापड ठेवलेले आहेत। एकाच वेळी 2 पापड गार्निशिंग करून घेणार आहोत। यावर कांदा गार्निश करून घेऊयात। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो गार्निश करून घेऊयात। 1 चिमूटभर एवढं तिखट घालूयात। तिखट घालून झालं की यातच थोडं चवीनुसार मीठ घालायचं। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर बारीक शेव होती ती घालायची आहे। इथे एक टीप लक्षात ठेवा की बारीक शेव सर्व करण्याच्या अगोदरच घालायची आहे, नाहीतर ती नरम पडते। अगदी सेम टू सेम हॉटेल सारखं मसाला पापड तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।